नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण युनिट नंबर 6 क्लासिफिकेशन ऑफ द प्लांट यामध्ये आपण प्लांटचं इंट्रोडक्शन, त्यानंतर त्याच्यामध्ये किंगडम प्लांटी, बेसिस फॉर क्लासिफिकेशन हे घटक आपण पाहिलेले आहे. आणि त्यानंतर क्रिप्टोगॅम्समध्ये आपण डिव्हिजन फर्स्ट थॅलोफायटा, डिव्हिजन 2 ब्रायोफायटा आणि डिव्हिजन 3 टेरिडोफायटा याची माहितीसुद्धा आपण घेतलेली होती. मात्र त्यामध्ये थॅलोफायटा या गटानंतर डिव्हिजन 2 ब्रायोफायटाची माहिती आज आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायची आहे. ब्रायोफायटा डिव्हिजनमध्ये आपल्याला समजून घेताना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काही निरीक्षणे म्हणजे ज्याला आपण ऑब्झर्वेशन म्हणतो त्याच्या आधारे सुद्धा आपल्याला काही माहिती घेता येते. यू मे हॅव सीन अ लश ग्रीन सॉफ्ट कार्पेट ऑन ओल्ड वॉल्स, ब्रिक्स अँड रॉक्स इन अ रेनी सीझन. पावसाळ्याच्या सीझनमध्ये आपल्याला बरेचदा लश ग्रीन सॉफ्ट कार्पेट कधी कधी भिंतींवरती, विटांवरती किंवा दगडांवरती, खडकांवरती सुद्धा पाहायला मिळते. हे पाहत असताना त्याला जर आपण स्क्रॅप केलं, स्क्रॅप इट जेंटली विथ अ स्मॉल रूलर, ऑब्झर्व इट अंडर द मॅग्निफाईंग लेन्स अँड डिस्कस. आपण जर याला थोडंसं स्क्रॅप केलं, खरडलं आणि त्याला जर मॅग्निफाईंग लेन्सच्या खाली जर आपण अभ्यासलं तर आपल्याला त्यावरची बरीचशी माहिती मिळू शकते की जी ब्रायोफायटा गटामध्ये येते. ब्रायोफायटा गटामध्ये ब्रायोफायटा या डिव्हिजनमध्ये माहिती पाहताना आपल्याला धिस ग्रुप ऑफ प्लांट इज कॉल्ड द ॲम्फिबियन ऑफ द प्लांट किंगडम. म्हणजे या गटाला हा जो ग्रुप आहे ब्रायोफायटा याला आपण ॲम्फिबियन ऑफ द प्लांट असेही म्हणतो. आता ॲम्फिबियन म्हणजेच काय की काही प्राणी जमिनीवर राहतात आणि पाण्यामध्ये सुद्धा राहतात, अशांना आपण उभयचर प्राणी असं म्हणतो. आणि हे झालं प्राण्यांच्या बाबतीत. तर असे काही प्लांटचे सुद्धा काही ग्रुप्स आहे की ज्यांना आपण ॲम्फिबियन असे म्हणतो. प्राण्यांमध्ये जर का आपण ॲनिमलमध्ये जर का एक्झाम्पल घेतलं ॲम्फिबियनचं, तर एक्झाम्पल फ्रॉग हा पाण्यांमध्ये आणि जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहणारा प्राणी आहे आणि म्हणून त्याला आपण ॲम्फिबियन म्हणतो. तर अशाच सारखे प्लांटमध्ये सुद्धा काही प्रजाती आहेत की ज्या ॲम्फिबियन म्हणून ओळखल्या जातात आणि ह्या सगळ्या ब्रायोफायटा गटामध्ये येतात. दिस टाईप ऑफ प्लांट is called an amphibian of the plant kingdom because they grow in a moist soil but need water for the reproduction. म्हणजे यांच्या प्रजननासाठी त्यांना पाण्याची सुद्धा आवश्यकता असते आणि मॉइस्ट सॉइल म्हणजे जी मृदा आहे ही मॉइस्ट लागतं आणि त्यामध्ये ब्रायोफायटा या गटातील आपल्याला वनस्पती दिसून येतात. दिस प्लांट आर अ थॅलॉइड. थॅलॉइड म्हणजे ज्याला आपण पोकळ अशा त्यांच्या वनस्पती आपल्याला दिसून येतात. आणि मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशीय, याच्यामध्ये अनेक साऱ्या पेशींची संख्या आपल्याला आढळते. अँड ऑटोट्रॉफिक दॅट इज अ क्लोरोफिल इज प्रेझेंट इन दॅट प्लांट. म्हणजे त्या वनस्पतीमध्ये आपल्याला क्लोरोफिल प्रेझेंट असते आणि म्हणून त्यांना आपण ऑटोट्रॉफिक असे म्हणतो, कारण त्या स्वतःचे अन्न स्वतः बनवतात बाय युझिंग अ क्लोरोफिल. And that's why it is called as the autotrophic. They reproduce by spore formation. म्हणजे त्यांचं जे प्रोडक्शन आहे हे स्पोर फॉर्मेशन आहे. म्हणजे स्पोर फॉर्मेशन म्हणजे ज्याला आपण बीजाणू म्हणतो, बीजाणूंच्या सहाय्याने त्यांचं रिप्रोडक्शन होते. द स्ट्रक्चर ऑफ द प्लांट बॉडी ऑफ ब्रायोफायटा इज अ फ्लॅट रिबन लाईक लॉंग विदाउट रूट्स, स्टेम अँड लीव्ज. म्हणजे यांचं जे स्ट्रक्चर आहे ज्याला आपण रचना म्हणतो, या प्लांटची रचना, प्लांट बॉडी ऑफ ब्रायोफाइट्स इज अ फ्लॅट म्हणजे असं चपट्या स्वरूपाची आपल्याला रचना दिसून येते. रिबन लाईक लॉंग म्हणजे लांब लचक अशी रिबन सारखी सुद्धा रचना आपल्याला दिसते. विदाउट ट्रू रूट्स म्हणजे ज्याला आपण प्रॉपर रूट्स त्यामध्ये आपल्याला दिसत नाहीत, म्हणून त्यांना आपण विदाउट ट्रू रूट्स असे म्हणतो. तर यांचे जर आपण डायग्राममध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याला दिसते
की यांचे जे रूट्स आहे हे रॉयझाइडच्या स्वरूपामध्ये वनस्पतीमध्ये निर्माण झालेले असतात. त्यांची रचना आपल्याला फ्युनेरिया हे जे प्लांट आहे या फ्युनेरिया प्लांटमध्ये आपल्याला डायग्राममध्ये दिसून येते की हे जे रूट्स आहे हे त्या लीव्हच्या खाली आपल्याला रूट्स दिसून येतात, मात्र ते ॲक्च्युली ट्रू रूट्स नसतात. देन मग आपल्याला हे जे डायग्राममध्ये रूट्स सारखे दिसतात त्यांना आपण रॉयझाइड्स असे म्हणतो. त्यानंतर यांच्यामध्ये जे स्टेम असते, स्टेम अँड लीव्ज, हे सुद्धा आपल्याला स्टॉक, आता स्टॉक जे आहे या स्टॉकमध्ये सुद्धा आपल्याला दिसत आहे की हे एक प्रकारचं स्टेम आहे, मात्र ते स्टेम नसून त्यांना आपण स्टॉक असे डायग्राममध्ये संबोधलेले आहे. त्यानंतर instead they have a stem like or a leaf like part and root like rhizide. जे आपल्याला root like दिसते त्यांना आपण rhizide म्हणतो. They do not have a specific tissue. They do not have a specific tissue. Specific tissue means xylem and phloem. Both are not present. They do not have a specific tissue for a conduction of food and water. म्हणजे अन्न आणि पाणी यांचं कंडक्शन करण्यासाठी त्यांच्यामध्ये स्पेसिफिक टिश्यू आढळत नाही. म्हणजे झॅलम अँड फ्लोएम आर बोथ आर द ॲब्सेंट इन द ब्रायोफायटा. एक्झाम्पल आर मॉस, फ्युरेनिया, देन मार्कन्सिया, अँथोसेरॉस अँड रिक्सिया. ऑल आर द एक्झाम्पल ऑफ द ब्रायोफायटा डिव्हिजन. आपण जर डायग्रामकडे पाहिलं तर यामध्ये 3 प्रकारचे डायग्राम आपल्याला दिसतात. एक्झाम्पल फ्युनेरिया, देन मार्सेन्सिया अँड अँथोसेरॉस अशा प्रकारचे आपल्याला डायग्राम डोळ्यासमोर आहेत आणि यांच्यामध्ये रायझाइड स्टॉक कशा प्रकारे स्पष्ट दिसतात हे आपण आकृतीच्या द्वारे समजून घेऊ शकतो. आता ॲक्च्युली या डायग्राममुळे आपल्याला परीक्षेत सुद्धा बरेचदा प्रश्न विचारले जातात, म्हणून हे डायग्राम आपण काढून बघण्याचा सराव आपल्या रफ वहीवरती करून पाहायचा आहे. देन ऑब्झर्व अँड डिस्कस. यू मे हॅव सीन फर्म अमॉंग द ऑर्नामेंटल प्लांट इन अ गार्डन. आपण अनेक वेळा फॉर्न नावाची जी वनस्पती आहे ही गार्डनमध्ये पाहतो. टेक अ लीफ ऑफ अ फुल्ली ग्रोन फर्न अँड ऑब्झर्व इट केअरफुली. आपण जर त्याचं पान कट केलं फॉर्न नावाच्या वनस्पतीचं आणि त्याचं जर बारीकपणे असं ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला काही त्यातले ऑब्झर्वेशन दिसून येतात आणि हे सगळे डिव्हिजन 3 टेरिडोफायटा या गटामध्ये येतात. आता आपल्याला पुढचं डिव्हिजन पाहायचं आहे. डिव्हिजन 3 टेरिडोफायटा. Plant from these group have a well developed roots. आता याच्यामध्ये आपल्याला दिसत आहे की यांच्यामधले जे रूट्स आहे हे कसे आहे, वेल डेव्हलप रूट्स आहे. ऑल्सो स्टेम अँड लीव्स, म्हणजे स्टेम आणि लीव्स सुद्धा कसे आहे, वेल डेव्हलप झालेले आहे. अँड सेपरेट टिश्यू फॉर द कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. सेपरेट टिश्यू फॉर द कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर, म्हणजे फूड आणि वॉटर हे जे मटेरियल आहे यांचं कंडक्शन करण्यासाठी त्यामध्ये झायलम अँड फ्लोएम both are present for the conduction of food and water, but they do not bear flowers and fruits. मात्र यामध्ये आपल्याला फ्लावर्स आणि फ्रूट्स आढळून येत नाही. आता आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की ते डू नॉट बियर फ्लावर्स अँड फ्रूट्स, म्हणजे का फ्लावर्स आणि फ्रूट्स यांच्यामध्ये ॲब्सेंट आहे, बिकॉज ऑल दीज डिव्हिजन आर कम अंडर द क्रिप्टोगॅम्स. क्रिप्टोगॅम्स मीन्स नॉन फ्लॉवरिंग प्लांट. म्हणजे आपण नॉन फ्लॉवरिंग प्लांट जेव्हा आपण म्हणतो तेव्हा यांच्यामध्ये फ्लावर राहत नाही आणि फ्लावर नसल्यामुळे फ्रूट येणं सुद्धा यामध्ये शक्य नाही. म्हणून आपल्याला हा मुद्दा प्रामुख्याने समजून घेणं आवश्यक आहे. दे रिप्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ द स्पोर
फॉर्म अलॉंग द बॅक और पोस्टिरियर सरफेस ऑफ देअर लीव्स. म्हणजे यांच्यामध्ये जे रिप्रोडक्शन आहे हे कशाच्या सहाय्याने होते? विथ द स्पोर फॉर्म अलॉंग द बॅक और पोस्टिरियर सरफेस ऑफ द लीव्स. जे झाडांची पाने असतात त्यांच्या वरच्या किंवा खालच्या बाजूला जे स्पोर असतात, या स्पोरच्या बाजूनी स्पोर असतात आणि या लीव्ज वरती जे स्पोर असतात त्यांच्या सहाय्याने ते काय करतात? रिप्रोडक्शन करतात. एक्झाम्पल यामध्ये जर आपण घेतलं तर यामध्ये आपल्याला दिसते फर्न लाइक अ नेफ्रोलिफिस, मर्सेलिया, टेरिस, एडियंटन and equisetum, selaginella and lycopodium. All are the example of the Pteridophyta division. Then next point, these plants reproduce asexually. These plants reproduce asexually by the spore formation and sexually by the zygote. म्हणजे यांच्यामध्ये हे जे प्लांट आहे त्यांचं प्रोडक्शन हे असेक्स्युअली होते बाय युझिंग अ स्पोर. म्हणजे स्पोरच्या सहाय्याने आपण जर डायग्रामचं निरीक्षण केलं तर त्यामध्ये आपल्याला सेलेजिनेला या डायग्राममध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्पोर दिसतात जे लिपच्या वरच्या बाजूनी वरच्या सरफेसवरती आपल्याला दिसून येतात. आणि हे जे स्पोर आहेत हे ऑल स्पोर आर टेक पार्ट इन द रिप्रोडक्शन. म्हणजे ते रिप्रोडक्शन मध्ये काय घेतात? सहभाग घेतात आणि त्यामुळे त्यांचं प्रजनन घडून येते. त्यानंतर आपल्याला उदाहरण दिलेलं आहे फर्न. फर्न ही वनस्पती सुद्धा स्पोरच्या सहाय्याने काय होते? यांचं रिप्रोडक्शन होते. These plants reproduce asexually by the spore formation and sexually by the zygote formation. म्हणजे यांचं जे असेक्शुअल रिप्रोडक्शन आपण पाहिलं ते आहे स्पोर फॉर्मेशन, आणि जर का आपण सेक्शुअल यांचं रिप्रोडक्शन पाहिलं तर ते झायगोटच्या माध्यमातून त्यांच्या सहाय्याने घडून येते. आता झायगोट म्हटल्यानंतर याच्यामध्ये मेल अँड फिमेल जस्ट यू कॅन टेक द एक्झाम्पल ऑफ द मॅन. Sperm and egg combine to each other and form the zygote. ओके, तर यांचं सेक्शुअल रिप्रोडक्शन हे झायगोटच्या सहाय्याने होते. दे हॅव अ वेल डेव्हलप कंडक्टिंग सिस्टीम. यांच्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे वेल डेव्हलप अशी काय असते? कंडक्टिंग सिस्टीम असते. म्हणजे यामध्ये झायलम अँड फ्लोएम बोथ आर प्रेझेंट फॉर द कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. आणि म्हणून अशा प्रकारच्या या टेरिडोफायटा गटामध्ये स्पोरेंजिया, फर्न्स हे एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळतात. सेलेजिनेला अँड लायकोपोडियम ऑल आर द एक्झाम्पल आर द टेरिडोफायटा डिव्हिजन. देन नेक्स्ट पार्ट इज ऑल दीज प्लांट रिप्रोड्यूस बाय द स्पोर फॉर्मेशन. सगळ्या प्रकारच्या ह्या वनस्पती स्पोर फॉर्मेशन द्वारेच तयार होतात. दे आर कॉल्ड ॲज द क्रिप्टोगॅम्स ॲज देअर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स कॅनॉट बी सीन. दे आर कॉल्ड ॲज द क्रिप्टोगॅम्स. या सगळ्या डिव्हिजनला आपण क्रिप्टोगॅम्स असे म्हणतो. अँड देअर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कॅनॉट बी सीन. म्हणजे आपल्याला त्यांचे जे प्रजननाचे जे अंग आहेत ते आपल्याला दिसून येत नाहीत. क्रिप्टोज मीन्स हिडन अँड गॅम्स म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. क्रिप्टोज म्हणजे हिडन की जे आपल्याला दिसत नाही, आणि गॅम्स म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन जे रिप्रोडक्टिव्ह प्रजननीय अंग असतात ते आपल्याला दिसत नाही. That's why it is called as the cryptogams. And in next video you can see phanerogams. Okay? Thank you for watching. जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला तुम्ही लाईक करा, शेअर करा, आणि काही अडचण असेल तर माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये मला कळवा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. काही अडचण असल्यास मला तुम्ही पर्सनली सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू.